नाशिक महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर आता सगळ्यांनाच वेध लागले ते जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकांचे। त्रिशंकू कौल मिळालेल्या जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्याकरता सेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याकरता पंचायत समितीच्या धर्तीवर काँग्रेस राष्ट्रवादीला चोचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रस्सीखेच सुरू झाली आहे, त्यासाठी पक्षाची तत्वधोरणं या सर्वांना खुंटीवर टांगून सत्ता काबीज करण्याचा मात्र नवा अजेंडा राबवला जातोय। शिवसेना भाजप एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवायला स्थानिक पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतायत। मंगळवारी पंचायत समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत विचित्र आघाड्या पाहायला मिळाल्या। 7 पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला। त्यापैकी 2 ठिकाणी राष्ट्रवादीला सोबत घेऊन तर एका ठिकाणी काँग्रेस, तर निफाडमध्ये अपक्षांच्या कुबड्या घेऊन शिवसेनेनं सत्ता मिळवली। भाजपही तडजोडीच्या राजकारणात मागे नाही। चांदवड तालुक्यात भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तर मालेगावमध्ये राष्ट्रवादीने अपक्षांसोबत आघाडी केली आहे। त्यामुळे हाच पायंडा जिल्हा परिषदेतही पाहायला मिळू शकतो। आम्ही स्थानिक पातळीवरती वरतून पक्ष प्रमुख जे आदेश देतील त्याप्रमाणे निश्चितच तशी रणनीती आखून आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार। आज योग्य न योग्य काही नाही आहे। आज योग्य आणि अयोग्य आज अशी काही परिस्थिती नाही आहे, परंतु पक्षश्रेष्ठींशी बोलून योग्य निर्णय घेतला जाईल। जिल्हा परिषदेच्या 73 पैकी 25 जागांवरती भगवा फडकवून शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे। 18 जागांसह राष्ट्रवादी दुसऱ्या तर भाजप 15 जागा पटकावून तिसऱ्या स्थानी आहे। काँग्रेसचे 8 सदस्य असल्यानं चौथ्या क्रमांकावर काँग्रेस फेकली गेली आहे। 37चा जादुई आकडा गाठण्यासाठी कमीत कमी 2 पक्षांना एकत्र यावं लागणार आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत तडजोड करण्याच्या प्रयत्नात आहे। नॅचरली की शिवसेना भाजप अलायन्स इथे झालं तर लोक तो मान्य पण करतील आणि तसंच मॅन्डेट पण लोकांनी दिलं। पण आता कुठेतरी शिवसेनेची अशी ताठार भूमिका आहे की आम्ही भाजपला बाजूलाच ठेवणार आहे आणि तसं जर ठरलं आणि तसं जर हे झालं तर मग शिवसेना, काँग्रेस, कुठेतरी आणखीन बाकीचे अपक्ष आणि कदाचित राष्ट्रवादी, कारण राष्ट्रवादी भाजप जरी एकत्र आले तरी त्यांनाही 5-6 जागा कमी आहेत, त्यांना इकडनं तिकडनं घ्यायला लागणार आहेत। तर हे काय, कारण काँग्रेस आणि भाजप तर एकत्र येऊ शकत नाहीत। आलं तर राष्ट्रवादी भाजप येईल आयदर, किंवा शिवसेना भाजप येईल, किंवा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी येईल। पण हे जे काय असेल अशा पद्धतीचं गणित झालं तर ते आगामी जिल्ह्याच्या पूर्ण राजकारणावर दूरगामी परिणाम करणारं ठरेल। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाकरता 21 मार्चला निवडणूक होतीये। शिवसेना भाजप ही नैसर्गिक वाटणारी युती सोडून दोघांनी वेगळा पर्याय निवडला तर त्याचे दूरगामी परिणाम काय होणार याविषयी आडाखे बांधले जात आहेत। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।